राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय इथं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता। त्याद्वारे मिरज शासकीय रुग्णालय विकास कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले। यामध्ये मिरज शासकीय रुग्णालय इथं अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्यूलर आयसीयू, डिजिटल लायब्ररी, डिजिटल सबस्ट्रॅक्शन मशीनसाठी 40 कोटी रुपये, नर्सिंग महाविद्यालय, परिचारिका वसतिगृहे, मेडिकल विद्यार्थ्यांसाठी 2 वसतिगृह, एसटीपी प्रकल्प, भूमिगत ड्रेनेज योजना येथील वसतिगृहांची दुरुस्ती, कॅथलॅब, लेक्चरर हॉल, प्रात्यक्षिक हॉल आदी सुविधा या 200 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी उपलब्ध होत आहे। यापैकी नूतन शस्त्रक्रियागृह व डीएसए मशीनचा लोकार्पण सोहळा, एसटीपी प्रकल्प, भुयारी योजना कार्यारंभ, वसतिगृह, अंतरुग्ण, बाह्यरुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ आदी कार्यक्रम आज सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे। याबाबत बोलताना महादेवदादा दबडे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी विकास योजना राबविण्याचे पक्षाचे ध्येय धोरण आहे। आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली मिरज आणि परिसरातील इतर विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मिरजेशी विशेष जिव्हाळा आहे। येथील शासकीय रुग्णालय हे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे। त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते। त्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन या ठिकाणी निधी देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून मनपूर्वक आभार व्यक्त करतो, असं महादेवदादा दबडे यांनी सांगितले।